मग बाकी बरं आहे ना सगळं? अगं माझं तर तुला ना सांगाल तेवढं कमी आहे. अगं तुला सांगते, माझं जेव्हापासून लग्न झालं ना तेव्हापासून मी एकदम अशी राणी म्हणून राहते. राणी माहिती आहे का, एकदम मस्तपैकी. हां अगं एक दिवशी ना तुला सांगते, म्हणजे नवीन नवीन लग्न झालं होतं माझं आणि मी भांडे घासत होते बरं का. आणि भांडे घासता घासता मला थोडंसंच लागलं बरं का हाताला. हे लगेच पळत आले. हे म्हणले तू कोणत्याही कामाला हात लावायचं नाही, मी सगळ्या कामाला बाई लावतो. आणि तेव्हापासून अजून बाई चालू कामाला. और ये बड़ा विकेट चाहिए था भारत को, एक सेट बैट्समैन. अगं आनंदाची बातमी सांगायची राहिली. आम्ही ना आता 10 BHK फ्लॅट बुक केलाय. हा आणि वर्षभरच राहायला जाणार आहे. तू ये बरं का वाचतो शांती नक्की. आणि अजून सांगते तुला, आता आम्ही ना पुढच्या महिन्यामध्ये ना थायलंडला फिरायला जायचा प्लॅन केलाय. मस्तपैकी दोघंच जाणार आहे, एन्जॉय करणार मस्तपैकी. थायलंड जायचं म्हणजे 2-2 लाख रुपये खर्च होतो. अगं मागच्या आठवड्यात काय झालं सांगू का, मला घरातला फोन लय कंटाळा आला. मग ह्यांना ती गोष्ट समजली. मग त्यांनी तेव्हापासून मला ना 8 दिवस झाला हॉटेलला जेवायला नेतात. बघ ना, म्हणजे किती मनात ओळखतेत ना माझ्या. बघ आणि देखिए इसे कहते हैं अलग जगाना. आता तुला सांगायची ही गोष्ट सांगायची, मी ना नवरा किती हाऊस आहे बघ ना. आता संक्रांत झाली का नाही मागच्या महिन्यात, त्यांनी मला 20,000ची साडी घेतली. 20,000ची कशाला म्हणते माहिती, असं चमचम करणार. म्हणजे ते तीच साडी जाऊ दे, पण अख्खे माझे 5-6 कपाट पूर्ण साडीने भरलेत माहितीये का. एवढे गच्च गच्च एवढं मस्त मस्त साड्या आहेत माझ्याकडे. बर चल ठेवते आता, मला भांडे घासायचे. अगं नाही ती बाईने कसे भांडे घासतात असं म्हणायचं होतं. हा चल बाई ठेवते मग. तुमचं काय हो मधी फोनवर बोलता बोलता काय चाललं होतं मधी मधी? तू फेकीत होती ना, मी झेलीत होतो. कुठे जा ते भांडे घासून घे घरातले. ते पोरग आगलंय, सगळ्या घरात वास सुटलाय. धुवून घे त्याच. हो ना घासते ना, मीच आहे कामवाली बाई. फक्त लोकांना मला सांगायला लागतं की कामवाली बाई घरात लावलेली म्हणून, है ना. पोळाचं ढुंगण पण मलाच धुवायचंय, सगळं मलाच करायचंय. तुम्ही फक्त आयुष मध्ये बसून राहा असेच.